हे गाइस, वेलकम टू आवर चॅनल 13/7/24. आज आम्ही चाललोय नारायणपूरला ना. हा, नारायणपूरला आणि स्वामीनारायण टेम्पलला, जे आहे पुण्याच्या बाहेर. कुठे नरे साईडला आहे, नरे साईडला आहे. तर तिथं जाऊया आपण आणि मस्त असं दर्शन घेऊन येऊ. आणि अजून काहीतरी बहुतेक आम्ही मिसळ पण खायला जाणार आहे ना. पूर्ण आमची मजा बघायला ब्लॉग बघत राहा. येस. आणि हा आमचा सस्ता मार्को रेडी होतोय, हेअर कट केलाय. सस्ता मार्को आहे, चालला तो. ए मार्को चालला, मार्को चालला, मारायला चालला. 26 जानेवारी 2025 म्हणजेच आज आहे प्रजासत्ताक दिन. आणि तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमचा प्लॅन आहे की आपण जाणार आहोत नारायणपूरला आणि स्वामीनारायण टेम्पल, जे आहे पुण्याच्या थोडस बाहेर खानाऱ्याच्या साईडला आहे. सिंहगड रोड मधून गेलं की जवळ पडेल आपल्याला. आणि येता आता आम्ही मिसळ पण खाणार आहे. आणि स्वामीनारायण टेम्पल हे खूप मस्त आणि सुंदर प्रशस्त मंदिर आहे. आणि खूपच असं क्लीन मंदिर आहे. ते स्वच्छ निर्मळ असं मंदिर आहे. ते तुम्हाला पण आय थिंक तिथं अलाउड नाहीये, मे बी ब्लॉगिंग नाही, शूटिंग जर असेल तर तुम्हाला दाखवते थोडेसे क्लिप्स. येस, सो स्टे ट्यून. तुम्हाला एक मज्जा दाखवते. आर्याचा सकाळपासून चष्मा सापडत नाहीये. हे चष्मा सापडला, काय झालं? कुणी लचकवली? कशी काय? चष्मा कुठे मिळाला का? कुठे होता? खिडकीत. आज तू काय आज तू मुलींचा ड्रेस घातलायस? मुलींचा ड्रेस घालतोय. तू मुलगी आहे? ओ ग बाई, इकडे दाबून देते. आर्याची मान लचकली. तुझा भाऊ कुठे गेला? मार्कोला बघूया आपण. सस्ता मार्को आहे तो. इथे मार्को आणि ही सिरी बघा, मार्को सोबत आहे. मार्कोच्या मागे मागे करतीस ती. आज काय माहिती, खूप चिपटून आहे त्याला. तेजसला सकाळी तो काय सकाळी अरे ऐक की, लवकर. मम्मी छान दिसताय. त्यामुळे ते आज येतील ब्लॉग मध्ये. ओ हो, नवीन शुगरचं लायनर. हो बघू. नवीन नाही, सुनेने त्याच्यावर दिले. का दिले? सुनेला आवडत नाही, लावता येत नाही. पानं दोघी पण मला खपवतात. मी गरीब बिचारी यूज करते. ओय शपथ, ये कुछ ज्यादा नाही हो रहा. चप्पल काढायची मला. तर हा आहे आपला मार्को मुसळे. मम्मी, मुलाचं नाव काय तुमच्या? मार्को मुसळे. मार्को ड्राईव्ह पण करतो का? मार्को ऑलराऊंडर मार्को आहे. ओके. चला. तर हा काल कट करून आलेला. आम्ही काल मूवी बघायला गेलेलो मार्को. त्यामुळे त्याला इतका कट आवडला, इतका इन्स्पायर झाला की तो मार्कोचा कट करून आलाय. डिक्कीतल्या बाटल्या का? डिक्कीत पाण्याच्या बाटल्या ठेवलेत. कोणी काय कोण बावळट? हिंद्रा सगळं सांगायला म्हटलं मला मस्त ऐसपैस जागा आहे. म्हटलं कशाला ती बाटल्या मी अडवून पाण्याच्या बाटल्या. करेक्ट. एक काढते. आर्याला सांगितलेलं पाण्याच्या बाटल्या आत ठेव. तिनं गरम होण्यासाठी बाहेर ठेवलेल्या आहेत. म्हणजे गरम उकळतं पाणी आम्ही तहान लागल्यावरती पिणार आहे. बरोबर. राहू दे. हे बघ, ग्लुकॉन डी. आणि हे 70 रुपयाची बॉटल आहे. ती खूप एकदम प्रिशियस बॉटल अशी आहे ती. ही इकडे तुळशी जवळ ठेवू द्या, मला लॅब मध्ये न्यायची ती. ओके. आम्ही आता बाहेर चाललोय आणि ही सिरी बघा रस्ता दाखवून. आणि ही बाहेर पर्यंत सोडायला येणार आहे आम्हाला. सोडायला ड्रॉप करायला येते. सोडायला येते, पण आज तिचा प्लॅन असा आहे आय गेस की ती गाडीच्या मागे येणार आहे. पुढे पूर्ण. पुढे नाही, नंतर मागे जाईल ना आपल्या. आणि गाडी आली कचऱ्याची. हे काय होतं? ओला सुका हा कचरा. वर्गीकरण करूया पिंपरी चिंचवडला.
नंबर 1 बनवूया, घेऊया जबाबदारी. ह्याच्यावर कॉपीराईट येणार नाही. सिरी बघा सिरी. आता काय खरं नाही सिरी घरी जा. सिरी गेली घरी. पळाली रिटर्न. त्याच्या आम्ही ना शाळेत ना आमच्या मिरजेला ना न्यू इंग्लिश स्कूलला झेंडावंदन लवकर असायचं काय 6:30-7लाच. तर आम्ही तिथं पळत जायचो. In 400 meters, turn right onto Punawale Road, Tathawade Road. झालं की पळत नुसतं नाही 9 वाजता मिरज मेडिकल च्या ऑफिसला यायचो. का तर तिथं पेढा मिळायचा म्हणून. पेढा खायला पळत पळत मिरज मेडिकलला का? मम्मीचं ऑफिस होतं ना. हा बरोबर. मग तिथं यायचं पेढा खायला. आणि इतकी मम्मी चिडायची ना, सगळी पोरं यायची कॉलेजमध्ये. काय एका पेढ्यासाठी येत आहे पळत म्हणे सगळे हावरट. आणि आता पेढे पडलेले असतात तरी कोण खात नाही. आमच्या सिरीला पेढे देतो आम्ही. सिरीला पेढे घालतो आता. सिरी आवडीने खाती. सिरी दसऱ्याला काय करते? Road, Tathawade Road. दसऱ्याला सगळेजण खोबरं आणि पेढे ठेवतात ना, ती खोबऱ्यावरचे पेढे उचलते. पेढे किंवा बर्फी असलं उचलते. हा सगळ्यांच्या. हा खोबरं नाही टाकत. पेढे उचलते सगळ्यांच्या गाड्या अख्ख्या कॉलनीमध्ये. एकदा तर पेढ्याचा बॉक्स ठेवलेला, अख्खा बॉक्सच पळवला तिने. कोणीतरी ठेवला होता पेढ्याचा बॉक्स. आणि एकदा तर मज्जा अशी झालेली, दसऱ्याला सोनालीने रांगोळी काढली होती आणि सिरी जाऊन रांगोळीत बसली. रस्त्यावर काढून मला सेंड केला. म्हणती बघा सिरी तुमची कशी रंगली आहे, रंगबिरंगी रंगली होती. आईनी नाही का हे काढलं, गुलाब काढलं होतं. Continue on Punawale Road for 1 kilometer. तिला हाकलली मी. अरे वा छान माझ्यासाठी डेकोरेशन चालू. आणि आपण तिच्या जागेवर सकाळी रांगोळी काढलेली ना सकाळी, ती अशी तर इकडं पाय पुसलीवर बसली आणि त्या त्याच्याकडे बघत बसली. आणि पण तिने पुसली नाही रांगोळी. पुसली नाही, ती बघत बसलेली की माझ्यासाठी असं नाही का माझी जागा ब्लॉक केली. नाही ती काय करते, घरात जर काढली ना फरशीवर रांगोळी त्याच्यावर बसत नाही, पण रस्त्यावर कुणी काढली की त्याच्यावर जाऊन बसते. मुद्दाम बसते. आणि स्मार्ट ती. तर आता आपण पोचलेलो आहे स्वामीनारायण मंदिरच्या एंट्रन्सला. पार्किंग कुठे? नो पार्किंग. बहुतेक पुढे जायचंय. किती वेळात आलो आपण? आर्या आपण आलोय किती हार्डली 10ला निघालेलो, पाऊण तासात पोचलोय आम्ही. 12 पर्यंत काहीतरी Right ओपन on आहे. Sri Yagbir Shiv Mandir. तर मग आम्ही इथे पोहोचलोय, म्हणजेच स्वामीनारायण टेम्पलला. आणि यांनी गेले काय काय झालं तुला? असं काय नाही, ऊन लागतंय. बर ठीक आहे. तर हे आहे टेम्पल. पार्किंग आहे. झूम करू का? या क्लासी लुकच्या नावाखालीच मग अशी धडपडली ती. चलो. तर हे आहे स्वामीनारायणचं टेम्पल. आणि ह्याच्या पुढे व्हिडिओज अलाउड नाही आहेत, त्यामुळे आता कॅमेरा आम्ही बंद करतोय. आणि आमच्या आता जस्ट फोटोशूट करून झाले. एकदम रील्स पण काढलेले आहेत आर्याच्या आणि आमच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि त्याचे शॉर्ट्स पण टाकू आम्ही, तो तिथेही बघू शकता. आणि इंस्टाग्रामवर पण जाऊन तुम्ही बघू शकता. तर टेम्पल बद्दल आहे आता काय बरं, बापसा का असं काहीतरी ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी हे बनवलेलं टेम्पल आहे. हे पूर्ण पिंक सँड मध्ये बनवलंय, त्यामुळे हे ऑलमोस्ट मला पिंकिश कलर्स असे दिसत असतील. हे पेंट नाहीये, दिस इज सँड, जे सँडनी बनवलेलं आहे यांनी. तर हे एक पुण्याचं आर्किटेक्चर म्हणता येईल. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि मग आम्ही आतमध्ये जातो. आतमध्ये व्हिडिओज फोटोज अलाउड नाही आहे, सो सी यू आफ्टर. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आताच मंदिर बंद होत आहे. 12 वाजता एक्झॅक्ट 12 वाजता बंद होतं मंदिर. त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर 12च्या आधी या, पहिले दर्शन घ्या आणि मग तुमचे जे काही फोटोज आहेत ते नंतर काढत असतात. कारण बंद झाल्यानंतर मग तुम्हाला किती पण रिक्वेस्ट केली तरी पण तुम्हाला ते दाखवणार नाही. कार्विंग एकदम सुंदर होतं. एक नंबर, एक खूप डिटेल्स. एक कॉन्सेप्ट मला आवडला, पायऱ्यांवरती व्हाईट मार्बल्स आहेत ज्याने उन्हामुळे पायऱ्या तापत नाही.
तो की पायऱ्यांना व्हाईट मार्बलचं कोटिंग होतं. हा, व्हाईट मार्बलचं म्हणजे जेव्हा तुम्ही दर्शन घ्यायला पायऱ्यावरती चढताय तेव्हा अजिबात चटके बसत नाही पायऱ्याला, एकदम शांततेत चालू शकते. आम्हाला काय वाटलं की एकदम फास्ट चालायला लागेल कारण चटके बसतील पाय, पण तसं अजिबात काहीच नाही झालं. एकदम छान व्यवस्थित चालत शांततेत गेलो, दर्शन घेतलं आणि आलो. आणि हो, गावात चुकून पण फोटोग्राफी करू नका, नाहीतर तुम्ही जेवढं काही फोटोज काढलेले असतील आधी ते सगळे डिलीट होतील. त्यापेक्षा बाहेरून. आणि कॉन्ट्रोवर्सी अशी होती की जिथे लिहिलेलं आहे फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे तिथेच लोक उभं राहून फोटो काढतात. वी वर व्हेरी कॉशियस की जिथे असे बोर्ड वगैरे आहे तिथे ब्लॉगिंग बिलकुल नाही केलेलं आहे. एकदम बाहेर जिथे सगळे फोटोज काढतात तिथेच आम्ही ब्लॉगिंग केलेली. सेकंड थिंग अशी पण एक होती की पिलर्सना काचेने असं कव्हर केलं होतं, म्हणजे लोकांनी हात लावून जे कोरीव काम आहे ते खराब करू नये. खूप सुंदर असे काम, एक नंबर कोरीव काम, एक नंबर मस्त. असं पुण्यात आहे आपण असं वाटतच नाही. एकदम छान, एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ सुंदर परिसर. कर्नाटकमध्ये हम्पी वगैरेचे कसे हां तसं थोडं इस्कॉन सारखं फील आला आम्हाला. आतमध्ये श्रीकृष्णाजींची प्रतिमा होती, घनश्याम महाराजांची प्रतिमा होती, सीतारामची पण प्रतिमा होती, रामसीता. आणि होते गणपतीचं पण, गणेशजींचे पण होते. छान असं आहे, मस्ट गिव्ह अ विजिट. आता चाललोय आपण नारायणपूर दर्शन घ्यायला दत्त महाराज. हो, हे ताक आहे आणि हे खिचडी आहे. छान आहे पण गोड आहे जरा. आणि हिचे लायनर बघा, एक डोळा छोटा एक डोळा मोठा. आणि ही बघा हळू 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 काय ते उसाचा रस. चमचा कुठे आहे? अरे तुला काय सांगितलं होतं मी चमचा आणायला? जा त्याकडून मागून आण बघू किती वेळ देतो तो. एवढा स्लो होता ना समोरची ताट द्यायला त्यांनी मला जवळजवळ 15 मिनिटं घेतली. तर आता आम्ही आलेलो आहे नारायणपूरला. नारायणपूर फेमस आहे दत्त महाराजांच्या मंदिरासाठी. तसंच तीर्थस्नान स्थान आहे. छान. तसंच हे अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ज्याच्यासाठी मम्मी इकडे आली आहे. फ्रेश भाजीपाला. नाही भाजीपाला. मी मिसळसाठी आली आहे, मम्मी इथे भाजीपाला शॉपिंगसाठी आली आहे. आम्ही पिशव्या पण घेऊन आलेलो आहे. तुम्हाला दाखवते किती फ्रेश मिळतं इथे सगळं. हे बघा तिथे हरभरे, फ्रेश हरभरे, फ्रेश काय बुटकी अशी वांगी. मम्मी बघा वाल, ही ह्याला काय म्हणतात? ही कसली शेंग आहे? ही कसली पापडी घे, पापडी घे, अंजीर घेऊ जातो ना. चलो चप्पल काढतो, चप्पल काढूया इकडे. आपल्याला जाताना अंजीर पण घ्यायचे. खूप छान अंजीर आहे, कारण आमच्या पप्पांना अंजीर आवडतात म्हणून अंजीर घेणार आहे. सासऱ्यांची काळजी घेणारी आदर्श सूनबाई. पाय दुखायला लागले यार, तुटलाय. चलो स्वामींचे ते ना काय स्वामी समर्थांचे ते छान आपल्या घरी जे आहे ना एक डेकोर. हा सगळीकडे सगळ्या दुकानात ते झाड आणि झाडाखाली स्वामींची मूर्ती. ओके, दाखव मला दिसलं की. हा दाखवते. तिथे तिकडच्या साईडला ना मोठं दुकान आहे. हा तिथं आहे ते इकडं ह्याचं आहे. ओके ठीक आहे. दिगंबरा खाजगी दर्शन घ्यायचं त्याला बापाकडून. असं आहे दत्त मंदिर. वरती श्लोक लिहिलाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इकडे खूप सुंदर असं फ्रेम्सने दत्त महाराजांच्या स्टोरीज वगैरे. तिकडे कुत्रे नेहमी दिसतील.
तू एक गोष्ट नोटीस केली आहे का? कुठली? वाडीला गेलीस कधी? नरसोबाच्या वाडीला कुत्री असतात तिकडे पण कुत्री असतात आणि कोणत्याही दत्त मंदिरात तुला कुत्री सापडणारच. जे दत्त महाराजांसोबत कायम कुत्री असतात. हा. कुत्री आहेत प्रत्येक. हे बघा इथे पण आहेत. त्या दत्तगुरूंच्या मंदिरात नेहमी कुत्री तुला सापडणार आणि ते पेढे मागणार तुला. हे नोटीस केलंय का? चलो काय चाललंय याचं? थांब. त्याच्या कपाळाला स्वतःच लावलं का? स्वतःच लावलंय. हे मम्मी आता आपण हे कुठे आलो? शिव मंदिरात. नारायण म्हणजे त्या दत्त मंदिरच्या साईडला. तर आत्ताच आम्ही आलेले, दर्शन झालं छान. मम्मी गेलाय भाजीपाला घ्यायला आणि आम्ही हॉटेल सद्गुरू म्हणून आहे तिथं आता मिसळ खायला आलेलो आहे. टेस्ट चांगली आहे. तुम्ही खाली ते छान आहे. पण एक म्हणजे सांगू का? आपण किती घेतलं? कितीला किलो? कितीला घेतली? 130ला किलो. 130ला ना? इथं 50 रुपये किलो आहे. 50 रुपये नाही, 50 रुपये किलो पेरू आहे. नाही, 50ला अर्धा किलो आहे. अरे नाही रे. अरे हो, आता ओरडत होते. अरे 50ला आहे आणि आम्ही कंटिन्यू अंजीर आपण 50ला अर्धा सांगत किलो. होते ना बाहेर घेऊ. माझं कोणी ऐकलं नाही. 130 130 किलो. माझं ऐकलं नाही हिने हेने आणि ह्याच्या मम्मीने. मी पण बाहेर सांगत चांगलं होते होती. बाहेर चांगले होते आणि त्याचे मला बुटके वाटलं पण तुम्ही लवकर येत नाहीये म्हणून काय झालं तर बघितलं तर तुम्ही घेत होता अंजली. इथं चांगली होती, फ्रेश पण होती. बारकी पण आहेत आणि ही तिथं मोठी 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 आहे. पप्पांची बाई म्हणजे पप्पाच्या बाईकडून घेतात ते मला माहिती आहे ना. बरोबर मी तिच्याकडूनच घेणार होते. जाऊ दे. जाऊ दे, भेटलो आम्ही. ठीक आहे, होतं अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. आणि आता मी मिसळ आणि मसाला डोसा ऑर्डर केला. आता कुठं जायचंय? घरी झालं. बघतीये तू मसाला डोसा खाणार आहेस? मला तू काय बोलला? इथला मसाला डोसा आणि मिसळ दोन्ही चांगले, म्हणजे चांगलं निघणार ते मी घेणार. अरे मम्मी बोल. काय काही पण आहे. छान आहे का? बस काय मिसळीने नेवाळे, जोगेश्वरी, रुपेश डोसा खाणार आहे. जेवढे पण जगात भारी का? मिसळ असतात. जगात भारी. शक्ती नाही तू डोसा खाणार. तू डोसा का खाणार आहेस रे? त्याच्या बायकोने त्याची मिसळची प्लेट हडपली. बघ ना, तू डोसा खाणार होतीस ना? तुम्हाला काय बोलला? दोन्ही घे. माझा भाऊ बदललाय तुझ्यामुळे. तू दोन्ही खा. शब्द दिलाय, टेबल नाही. काय होतं? कोरके करते. मम्मी हे सांगते की आमच्या टिफिनला लहानपणी मम्मी काय काय द्यायची. ते रेडवाले जे केक्स आहेत ना ते आमच्या टिफिनला असायचे. ते आता घेऊन जाऊ. आता कोणाच्या टिफिनला द्यायचं? माझ्या. तुझ्या? मला दिले नाही टिफिनला. घेऊन जाते. असं बोलते जसं की आम्ही तुला डबाच देत नाही. हे रे टिफिनला हे. अच्छा बरं ठीक आहे, तुझा देऊया. देऊया तुला. टेबल पुस. अंघोळ करत जाता. अंघोळ केली सिरीला घालतो तशी मला चोळून अशी. कसं पतड्यात चोळतो तिला. असं चोळतो तिची सगळी केस हातात येतात. एवढी अशी केस तिची. केलं का क्लिअर सगळं तुझं? तुझं क्लिअर कर. हे तर मग ते पण घाणे बघ. पुस.
आर्या काय पास कर का? खायला घे. हे तू खा. माहित होतं मला. दे इकडे. खाते का माझ्या भावाने खायचं? ते तिला आवडत नाही ना. होया. तुला सोलकढी हवी. एक घास खा की. ना नको 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 नको. बघ चांगला आहे का नाही? सांबार तर काय मस्त आहे, जगात भारी. राष्ट्रीय. फोटो काढलाय का? मम्मी फोटो काढते. इथे बाजूला. एक घास खा की. नको तुला चाललंच नाही काय? नको हा एक घास. नको. आणि खरं चांगलं आहे. जाती ना. तिच्या हात कुणाचा? तुला चालू करे. नको. ती चटणी नको ना. लय मोठा काढते. एवढं तो बारीक आहे. आता जीव काढ झाला माझा. पण मला तुझं आवडलं नाही. पाहिजे तर सगळं पाहिजे म्हणायचं. नाही. काय पाहुणी राहिली का? पाहुणी आहेस का? तिला ते अख्खं जाणार नव्हतं म्हणून ते म्हणली पण म्हणायचं ना तेव्हाच मला पाहिजे. कोण शेअर करणार? म्हणजे मला कोण शेअर करणार का? हा हे नेक्स्ट टाइम म्हणायचं नाही तर नक्कीच पाहिजे. मिरची खाणार आहे. नाही. पाहिजे मला शेअर करणार का? अरे मम्मी पाहिजे मला शेअर करणार नाही. तेरी मिरची तुझे ना बाय. ही कुठली पद्धत टाक मिक्स करायची? शी घाणेरड्या. बाजूला बघ जरा. जरा बाजूला बघ कशी बघत होती ती. तुझ काय कसा पितो? दही पितो का? मला नाही प्यायचं. जगात भारी. जगात भरी त्या हाताने घाण टाकलीस तू. म्हणून तर तीच जगात भारी. हे खावा ना. नको. झालं. झालं खाऊन संपलं. संपलं. बिल किती झालं असेल? गेस मार. 3 मिसळ, 1 डोसा, 2 मिरिंडा, 1 मिरिंडा आणि 1 थम्स अप. थम्सअप, एक ऊर्जा बॉटल. 720. 720. तुझं काय? 480. 480. तुझं काय रे? रेट कुठेच नाही. 500च्या आसपास. 500चा आकडा. 500चा आकडा. 500. चॅलेंज 600च्या वर. चॅलेंज 100 रुपयाची. 600च्या वर 480 आणि तू 500. चला तुझं मागा काय? बिल मागा. तुझं काय? माझं काय? मी नाही काय गेस कर की मी भरणारच नाही बिल. बघ गेस तरी कर. 700 आसपास. 700. 100 रुपयाची पैस. 700च्या आसपास. ठीक आहे बिल मागवा. बिल मागा. दादा बिल द्या. बिल द्या. किती झाला असेल? हा झाला असेल रे. किती? 560. नियर बाय कोण आहे? मम्मीने 600 किती? 600 नियर बाय भैया आहे. 500ची रेंज बोलला होता. आणि मम्मी मम्मी 600च्या वर. 600च्या वर. किती झाले आता? किती झाले? किती झाले हे?